नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. मी MBBS MD पीडियाट्रिशियन आहे आणि सध्या KM हॉस्पिटल मुंबई येथे बालरोगतज्ञ विभागामध्ये काम करत आहे. सो आपली ही जी पॅरेंट्ससाठी जी सिरीज आहे, नो युअर चाइल्ड्स डिसीज, याच्यात आज पहिला आजार आपण सेरेब्रल पाल्सी हा कव्हर करणार आहे. सो सेरेब्रल पाल्सी हा नेमका आजार काय असतो? तर हा एक मेंदूचा आजार आहे, ज्याच्यामध्ये वाढत्या वयात म्हणजे जन्मापासून ते साधारणतः 2 वर्षापर्यंत जर बाळाच्या मेंदूला काही इजा झाला तर परमनंट डॅमेज होऊन हा आजार होतो. सो सेरेब्रल पाल्सीमध्ये काय मुलांना लक्ष दिसतात? तर त्यांची वाढ वयाप्रमाणे होत नाही. मान पकडणं, बसणं, चालणं, बोलणं, समज या सगळ्या गोष्टी त्यांच्या वयानुसार ते करत नाही, ते मागे पडून जातात. दुसरं लक्षण म्हणजे त्यांचे हातपायांची मुवमेंट्स नीट नसते आणि हातपायांचे स्टिफनेस एक येऊन जातो, कडकपणा येतो आणि हळूहळू जे चालून त्यांच्या जॉईंट फिक्सेशन मध्ये, जॉईंट्समध्ये बिलकुलच मुवमेंट आपण फोर्स लावून पण नाही करू शकत, असं पण होऊ शकतं. अजून त्याच्यासोबत असोसिएटेड लक्षणं अशी असतात की मेंदूला कुठेही डॅमेज झाल्यामुळे त्यांना फीटचा त्रास येऊ शकतो, त्यांना फीडिंग इश्यू असू शकतात आणि स्पीचमध्ये इश्यू असू शकतात. सो या सगळ्या गोष्टी आपण सेरेब्रल पाल्सी आजारामध्ये बघतो. आणि याचे कारण नेमके काय आहेत? तर जसं मी बोलली की काहीही प्रकारचा मेंदूला जर डॅमेज झाला, जसं की रक्तपुरवठा नीट नाही भेटलं, मेंदूला ऑक्सिजन कमी भेटलं, एखादं इन्फेक्शन ज्याला आपण मेनिंजायटिस म्हणतो ते मेंदूमध्ये झालं, किंवा ब्लिडिंग झालं खूप जास्त काही मार लागल्यामुळे मेंदूला वाढत्या वयामध्ये, तर हा सेरेब्रल पाल्सी आजार होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदम मेंदू जेव्हा सर्वात नाजूक असतो जन्मतः, त्या टाइमला जर ऑक्सिजन नाही भेटलं म्हणजे बाळ उशिरा रडलं, कारण रडल्यानंतरच आपले लंग्स बाळाचे ऍक्टिव्हेट होतात आणि त्याच्यानंतर मेंदूला तो हवेमधनं ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्या आधी तो आईच्या पोटातून घेत असतो, किंवा पोटात असताना पण जर काही ऑक्सिजन कमी पडलं तेव्हा पण सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो. आणि या आजारामध्ये मोस्टली आपण थेरपीज आणि एक्सरसाइज ऍडवाइस करतो, आणि जर त्यांना फीट असेल किंवा खूप जास्त टाइटनेस असेल तर त्याच्यासाठी मेडिसिन्स देतो. मोस्टली परमनंट ट्रीटमेंट असं या आजाराला नसते. खूप लॉंग टर्म थेरपीज, एक्सरसाइज घेत राहावे लागतात आणि त्याच्यानंतरही कम्प्लीट रिकव्हरी दिसत नाही. म्हणून या आजारासाठी तरी प्रिव्हेन्शन इज द बेस्ट पॉलिसी. सो पॅरेंट्ससाठी सर्वात महत्वाची टिप्स काय आहे? तर एक, जर तुमच्या आजूबाजूला कोणीही प्रेग्नंट असेल किंवा तुम्ही स्वतः आई वडील होणार असाल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी अशा हॉस्पिटलमध्ये करा जिथे पीडियाट्रिशियन असेल, जेणेकरून इन केस बाळ रडलं नाही किंवा त्याला व्यवस्थित ऑक्सिजन भेटलं नाही वेळेवर, तर पटकन इंटरव्हेन्शन करून आपण त्यांना ऑक्सिजन रिकव्हरी देऊ शकतो. दुसरी गोष्ट, डिलिव्हरी झाल्यावर बाळ जर व्यवस्थित रडलं असेल, सगळं व्यवस्थित असेल, तर वजनासोबतच सगळ्या पॅरेंट्सनी लक्ष द्यायला पाहिजे की डॉक्टरांना त्यांची हेड सर्कम्फरन्स, म्हणजे आपण डोक्याचा माप घेतो, हेड सर्कम्फरन्स तो पण घेऊन फाईलमध्ये डिस्चार्जच्या वेळी मेन्शन झाला पाहिजे, जेणेकरून जर तुम्ही पुढे चालून कधी पीडियाट्रिशियनला दाखवायला गेले तर त्यांना जन्माच्या वेळेस मेंदूची वाढ बरोबर होती की नाही होती याचा एक अंदाजा येतो. आणि इन केस जर तुम्हाला डॉक्टरांनी बोललंय की बाळ वेळेवर रडलं नव्हतं, त्याला काही आपल्याला ऑक्सिजन थेरपी वगैरे लागली, तर मग तुम्हाला लक्ष द्यायला लागेल पहिल्या 1.5 वर्षापर्यंत बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही होत. सो त्याच्यासाठी तुम्ही दर 3 ते 4 महिन्याला डॉक्टरांकडे दाखवून पण चेकअप करू शकता, किंवा आजूबाजूच्या मुलांच्या नुसार याचं बोलणं, मान पकडणं, बसणं व्यवस्थित होतंय का त्याच्यावर पण लक्ष देऊन तुम्ही लवकर या आजाराला पकडू शकता, कारण लवकर जर थेरपी स्टार्ट केली तर रिकव्हरी बेटर होते. सो आजसाठी एवढंच. हॅव अ हेल्दी अँड हॅपी पॅरेंटिंग. धन्यवाद.